पहिल्यांदा तुम्ही स्क्रीन शेअर केलेला आहे असंभवच्या निमित्ताने. जर तुला मुक्ताला काही सल्ला द्यायचा असेल तर तो काय असू शकतो? असं काय सल्ला देणार आणि का द्यायचा आहे मुळात? ती तिचं आयुष्य छान काय जगते. आवडलं मुक्ताचं? सगळं आवडतं मला तिचं. हां. मला तिचं वागणं आवडतं, तिचं बोलणं आवडतं, तिचा ह्युमर आवडतो, तिचं टायमिंग आवडतं, तिचा अभिनय आवडतो, तिचा मोकळेपणा आवडतो, तिचा समोरच्याला काय म्हणतात म्हणजे ती ती जितका विश्वास देते समोरच्याला की माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता, असं ती स्वतः मुळात वागते. त्याच्यामुळे पटकन आपला तिच्यावरती विश्वास असतो बसतो. सो तेही आवडतं, अभिनयही आवडतो मला. नाही, आम्ही काय- एकमेकींना खूप आवडतो. हो म्हणजे खरं सांगायचं तर मी आता नाही, प्रिया जे अजून म्हणते तरी ते मला असं काही सगळं झालं नाहीये आवडतं. की मला हे काही आवडत नाही. आणि तसं काही झालं तर आम्ही एकमेकींना लगेच सांगू सांगू, शकतो की ते की आता नाही मी बोलू शकणार किंवा आता काही नाही हे करूया ते असं काही नाहीये. अत्यंत लवेबल पर्सनॅलिटी असलेली अत्यंत टॅलेंटेड मुलगी आहे आणि आवडतेच मला ती. आम्ही मज्जा करतो एकमेकींबरोबर असताना आणि मला मजा वाटतं की that is- करतो. मजे पलीकडे जाऊनही एक चांगलं सिरियस डिस्कशन होऊ शकतं. वय आणि अनुभव वाढतो तशा माणूस म्हणून कक्षा रुंदावतात. एक जगण्याविषयी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तुमचा. त्याचा ऍक्सेप्टन्स आहे. ती एक रिस्पेक्ट देण्याची पद्धत आहे. स्पेस ठेवून एकमेकींवर एकमेकींच्या आयुष्यात डोकावू शकतो. असं नाही होत की पुसलं जातं मधलं की प्रिय 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 ह्याच्या पुढे येऊ नको, असं होत नाही. तिला ते कळतं, मला ते कळतं. छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. कुठे गळ्यात गळे घालायचे ते कळतं, कुठे थांबायचं हे कळतं त्याच्यामुळे